असं मला या निमित्तानं सांगायचं. तर एकंदरीत तुम्ही आता 3 दिवस झाले तुमचं रेग्युलर चेकअप जे असतं नियमाप्रमाणे ते झालेलं आहे का इथं? काय म्हणलं? रेग्युलर चेकअप जे शासकीय लोकांकडून किंवा डॉक्टरकडनं तुमचं चेकअप असते ते काय, तुमची तब्येत कशी आहे? आणि उपोषण मी पण भरपूर बघितले, तुम्ही बर. सुद्धा भरपूर बर. बघितले असतात. उपोषण करता हा उपोषणाला बसण्याच्या अगोदर त्याचं वजन, त्याची तब्येत, त्याचा बीपी किती आहे, शुगर किती आहे, हे सगळं तपासलं जातं आणि नंतर तो उपोषणाला बसतो. मला सांगा अशी कोणतीही पद्धत इथं मी बसताना झाली नाही, किंवा वैद्यकीय अधिकारी असतात किंवा हे बाकीचे कोणी असतात, हे ज्या पद्धतीने वेळोवेळी यायला पाहिजे असं कोणतीही सुविधा इथं झाली नाही किंवा आली नाही. बर, म्हणजे रात्री किती वाजता आले होते? तर एकंदरीत मुख्य विषयाकडे मी जातो. तुम्ही जे म्हणताय ओबीसी आरक्षणासाठी ज्या तरुण मुलांनी स्वतःचं आयुष्य गमावलंय, ती जी तुमची मागणी आहे 10 लाख रुपये आणि एक शासकीय नोकरी, तुम्ही असं सांगताय की दुसऱ्या कुठल्या तरी समाजाला सरकारने थेट GR काढला आणि तो GR तुमच्याकडे आहे का? आणि त्या GR मध्ये काय लिहिलेलं आहे? तो GR माझ्याकडे आहे, तुम्हाला मी त्याची प्रत दाखवतो. काय तो GR सबसेल आहे असा की नका समाजाचं आरक्षण टिकवण्यासाठी त्यांच्या समाजाचे जे कोणी बळी गेले त्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि त्याच्या घरच्याला एकाला नोकरी भेटली, त्याला आमचा विरोध नाही. त्यांना ज्या पद्धतीने दिले त्याच पद्धतीने माझ्या ओबीसी समाज बांधवाला सुद्धा द्यावं, कारण दोन्ही समाजाची वेदना, ज्याच्या घरचे माणसं मेलेत त्या दोन्ही समाजाची वेदना सारखी आहे. त्याच्यामुळे समाजानं असा भेदभाव करायची गरजच नाही. एकंदरीत आपण टीव्ही मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच वेळेस पाहतो थेट मुख्यमंत्रीच म्हणतात की मी ओबीसीचं कुणाला देणार नाही किंवा ओबीसीचा हकदार कुणाला बनवणार नाही. पण एकंदरीत ही तुम्ही जी मागणी मांडली आहे, एका बाजूला मराठा समाजाला तुम्ही म्हणताय की दिलं म्हणजे 10 लाख रुपये आणि असं जाहीर केलं किंवा GR आहे, मग हे मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही निवेदन किंवा पुढची हे का करत नाही तुम्ही, की का दाखवत नाही तुम्ही ओबीसीला हे करताय, बोलवताय म्हणून? खरं बघायला गेलं तर मुख्यमंत्री आमच्या मतावर येऊन आमचा ओबीसीचा DNA असं